हा फ्रेंड, आज आपण नाश्त्याला बनवणार आहोत शेवयाचा उपमा. त्याच्यासाठी मी 1 चम्मच पॅन मध्ये तूप टाकलेलं आहे. आता आपण शेवया रोस्ट करून घेऊया. शेवया घेतलेल्या आहे मी. आता आपण याला रोस्ट करून घेऊया. हे बघा, आपल्या शेवया गोल्डन ब्राऊन कलरच्या झालेल्या आहे. आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते. बघा, आता मी त्या शेवया काढून घेतल्या. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकूया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं, लसण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि कांदा. आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया शेंगदाणे आणि टोमॅटो. आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद थोडीशी आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. आपल्या शेवयाचा उपमा शिजवण्यासाठी, शेवया शिजवण्यासाठी आम्ही पाणी टाकलेलं आहे 1 कप. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. हे बघा, आपल्या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण या शेवया फ्राय केलेल्या तुपामध्ये भाजलेल्या शेवया याच्यामध्ये टाकायचं आणि याला परतून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. चला, तर मग आता आपण बघू आपल्या शेवया झाले की. हे बघा, मस्त झालेले आहे. आता याच्यावरती वरून कोथिंबीर टाकलेलं आहे. हे बघा, मस्त झालेलं आहे. मस्त मोकळं पण झालेलं आहे. गारा वगैरे काही झाला नाही. बघा, चला, तर मग आता आम्ही नाश्ता वगैरे करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.